दयाघन परमेश्वर जीवाच्या उद्धारासाठी युगायुगी या भूतलावर येऊन आपल्या अधिकारी जीवास अनाधिकारी जीवास योग्य करून ज्ञानप्रेमाचं दातृत्व करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, या सृष्टीत जीवाला कोणीच बंधमुक्त करू शकत नाही एका परमेश्वराशिवाय. परंतु अशा या प्रभूची ओळख जीव देवतेकडून किंवा त्यांनी निर्माण केलेल्या ज्ञानातून होणे शक्य नाही. त्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर अवतार किंवा त्यांच्या ज्ञानीय परमेश्वराची ओळख करून देऊ शकतो. कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी माहीम भट्टांना निमित्त करून श्री पंचकृष्ण अवताराची ओळख इथे करून दिलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू, श्री चक्रधर स्वामी हे आपल्या महानुभाव पंथाचे पंचकृष्ण आहेत. आणि हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जर काय असलं पाहिजे तर ते ईश्वर प्राप्ती असलं पाहिजे, हेच असलं पाहिजे. प्रत्यक्ष परमेश्वर अवताराजवळ या जीवांना राहण्याचं भाग्य लाभलं ते खरोखरच भाग्यवान आहेत. कारण त्यांना प्रत्यक्ष ईश्वर अवताराची पूजा सेवादास्य घडलं. परंतु आपण दुर्दैवी, प्रत्यक्ष अवताराचं सन्निधान आपण जोडलं नाही. आज आपणाला चतुर्विध साधन ज्यात स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक येतात आणि नामस्मरण तथा विधी आचरण हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. कारण या चतुर्विध साधनाच्या चतुर्विध साधनाच्याच भजनात पूजनात आपल्याला त्या परमेश्वराची सेवा घडणार आहे. आणि म्हणून आपण या चतुर्विध साधनाचा आचार करून ते विचार करून त्या परमेश्वराकडे जाणारा रस्ता आपण आपला तयार करायला पाहिजे. त्या परमेश्वराकडे आपल्याला नेणारा तो मार्ग आपण शोधला पाहिजे. पण हे करत असताना आपल्याला त्या परमेश्वराचं ज्ञान घेणं, त्या परमेश्वराला समजणं, त्या परमेश्वराला समजून घेणं आणि त्याकडे जाण्याचा रस्ता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण हे घेत जरी आपण असताना त्यावेळेस आपल्याला आपलं मन कसं ठेवावं लागतं. हे मन आपलं सैरावैरा इकडे तिकडे भटकत असतं. प्रत्येक ठिकाणी ते सगळीकडे फिरून येत असतं. या मनाला तर कुणी माकड म्हणलेलं आहे, कुणी चंचल म्हणलेलं आहे. ते क्षणात इकडे जातं, क्षणात तिकडे जातं. पण सर्वात पहिलं जर आपल्याला आपल्या या भक्ती मार्गामध्ये आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल, ईश्वर प्राप्तीचं काय, आपल्याला कोणतंही यशाचं ध्येय जर आपल्याला गाठायचं असेल ना, तर आपल्याला सर्वात पहिले आपल्या मनाला वळण लावावं लागतं. या मनाला, या अंतःकरणाला स्वच्छ करावं लागतं. तेव्हा कुठं आपलं मन त्या ध्येयाकडे, आपल्या त्या ध्येयाकडे जात असतं. त्याला स्थिर करावं लागतं. आणि त्याला स्थिर करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला आपले विचार बदलावे लागतात. सगळ्यात पहिले आपल्याला त्या मनाला, त्या बुद्धीला चांगले विचार द्यावं लागतात. आणि तेव्हा कुठे ते सुरळीत एका रांगेत येत असतं. असे विचार देण्यासाठी पण हे ज्ञानी आहे, हे जे साधू संत आहे ज्यांच्या हृदयामध्ये ते परमेश्वराचे ज्ञान आहे, ते ज्ञान ते सहजासहजी कोणाला सांगतात का? नाही. तो परमेश्वराची ओळख ज्यालाच होते ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे. परमेश्वराचं ज्ञान त्यालाच होतं ज्यांच्या अंतःकरणात भाव आहे. आणि अशी त्याची आवडी, त्यांचा भाव बघूनच साधू संत हे त्या जीवाला त्या परमेश्वराचं ज्ञान सांगत असतात. त्याची आवडी पाहून, त्याचा भाव पाहून, त्याची श्रद्धा पाहून सांगत असतात. त्यावर मला एक गोष्टच आठवते बघा. एकदा एक संन्यासी भिक्षा मागण्यासाठी एका घरामध्ये गेलेले आहेत. एका घरी गेलेले आहेत आणि दारात उभं टाकून ते भिक्षा म्हणत आहेत. आणि भिक्षा दे दे माते असं म्हणताच ती महिला बाहेर येते आणि त्या साधूला काहीतरी त्या झोळीमध्ये टाकत असते आणि टाकता टाकता म्हणते, मला काहीतरी तुम्ही उपदेश करावा, मला काहीतरी देवाच्या 4 गोष्टी सांगाव्या लागतील, तुम्हाला सांगा. तेव्हा तो संत म्हणतो, बाई मी उद्या भिक्षेला येईन आणि तेव्हा मी तुला काहीतरी उपदेश करेल. उद्या तू काय कर, माझ्यासाठी खीर तयार करून ठेव. तिने मान्य केलेलं आहे. दुसरा दिवस उगवलेला आहे आणि आता ते संत परत त्याच झोपडीमध्ये, त्याच घरात भिक्षा मागायला गेले आणि बाहेरून आवाज दिला, भिक्षा. असा आवाज येता क्षणी ती बाई बाहेर आली आणि बाहेर येते त्या साधूला ती खीर वाढत असते. ती खीर चांगल्या उत्तम प्रकारे तिने केलेली असते. त्याच्यात काजू पिस्ता सर्व वगैरे टाकून व्यवस्थित ती खीर केलेली असते.
आता ती त्यांच्या त्या कमांडलूमध्ये त्या भिक्षे पात्रेमध्ये ती खीर टाकणार असते आणि टाकता वेळेस ती पात्र तिला घाण दिसलं. त्यात काड्या कचरा शेणाचा उकरुंडा दिसलेला आहे आणि ती म्हणते तिथे त्या संन्यासाला, त्या साधूंना म्हणते, बाबा हे तर घाण आहे आणि मी आत खीर जर टाकली तर ती खीरसुद्धा घाण होऊन जाईल. आणि ती महिला त्या भिक्षेपात्रेमध्ये ती खीर टाकण्याआधीच त्या साधूला म्हणते की ते माझ्याकडे द्या, मी ते स्वच्छ करून आणील, तेव्हा त्याच्यामध्ये खीर टाकेल. तेव्हा ते साधू म्हणतात, म्हणजे याचा अर्थ असा की तू ते स्वच्छ केल्याच्या नंतरच तुम्ही त्याच्यामध्ये खीर टाकणार आहेत. तेव्हा ती महिला म्हणते, हो बाबाजी. तेव्हा साधू म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला शुद्ध करावं लागतं, आपल्या चित्तेला शुद्ध करावं लागतं. आपल्या मनातील जे काडी कचरा आहे ते बाहेर घातल्याशिवाय परमेश्वराचं ज्ञान आपल्यामध्ये मिळत नाही. परमेश्वर आपल्याला कळत नाही आणि त्याचा कितीही आपण टाकला, त्याप्रकारे खडकावर कितीही पाणी टाकलं तरीही तिथे काहीच उगवत नाही. त्याप्रमाणे जर मनात, जर आपल्या अंतःकरणात जर परमेश्वराविषयी भाव नसेल, आवडी नसेल, ती श्रद्धा नसेल, तर तिथे कितीही ज्ञान सांगून काहीच उपयोग होत नाही. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीसुद्धा एका लीळेतून म्हणतात, त्या लीळेतून स्वामी म्हणतात, तुम्हाला जे योग्य आहे, जे तुम्हाला वाटते, जे तुमच्या महत्त्वाचं आहे तेच विचारायला पाहिजे. जे आपल्या अंतःकरणात आहे, जे विचार आपण ज्याचा करत आहोत, आपण तेच विचारायला पाहिजे, असं स्वामी एका लीळेतून म्हणत असतात. म्हणून स्वामी म्हणतात, तुम्ही जे आहे ते जे तुमच्या उपयोगाचं आहे, जे होऊनी असा ते का न पुसा, असं स्वामी त्यांना म्हणत असतात. उपदेशी सांसारिक लोकांनी ग्रस्त आश्रमात कसे राहावे याचे ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मनात अजून अनुसरणाचा भाव नाही, अनुसरणाची आवडी नाही, तोपर्यंत त्यांनी आपण या संसारामध्ये कसे प्रपंच कसा करायचा, प्रपंचात राहून आपण ईश्वराची सेवा कशी करायची हेच विचारणं योग्य असतं. आणि जे ज्ञान आपल्याला परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराची आवडी असल्याशिवाय आपल्याला कळत नाही. स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी निरोपलेले हे ब्रह्मविद्या जी गहन आहे ती ईश्वराच्या कृपेने कळते. ईश्वराने जाणविले तरच कळते, अन्यथा ती कळत नाही. रावस गावाला संगमेश्वराच्या देवळात स्वामी श्री चक्रधर प्रभू तिथे गेलेले होते आणि तिथे वायनायकांनी आता ओटा झाडून ओट्यावर जाडीचे असे आसन केले आणि स्वामी त्या आसनावर विराजमान झालेले आहेत. स्वामी तिथे विराजमान झाले तेवढ्यात वायनायकाची पत्नी तिथे वात लावायला आलेली आहे आणि वात लावून गेली. मग उमाईसाजवळ सांगू लागली की उमे या वायनायकाला काय झाले, एक बाई आणली, ओट्यावर बसवली आणि आपण खाली बसला आहे. म्हातारपण आलं तरी याचे चाळे जात नाहीत. संगमेश्वरला ओट्यावर आसनावर स्वामी बसलेले आहेत, समोर खाली वायनायक बसलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल आबाईसा उमाईसाला म्हणत आहे की वायनायकाचे म्हातारपणातील चाळे जात नाहीत. ओट्यावर बसलेले परमेश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू त्या आबाईसाला ओळखायला आलेले नाहीत. नंतर संगमेश्वराच्या अंगणात पाठमोरी उभी असलेल्या आबाईसाचे डोळे मागून येऊन बाईसा झाकतात. पाठीमागून येतात आणि त्या आबाईसाचे डोळे बाईसा झाकतात. बाईसा विचार करतात की माझे डोळे झाकून माझी गंमत कोणी केली असेल. आता ह्या आबाईसादा इथे विचार करतात की अशा प्रकारे माझी पाठीमागून येऊन माझे डोळे कोण झाकून घेत असेल आणि माझे डोळे झाकून माझी गंमत कोण केली असेल बरं. बाईसाच्या हाताला त्या स्पर्श करून त्या ओळखायचा प्रयत्न करत होत्या. बाईसाचे बारीक बोटावरून त्या ओळखतात की या बाईसा आहेत आणि विचारतात, हे काय बाई, तुम्ही इथे आलेले आहेत आणि देव कुठे आहेत, स्वामी कुठे आहेत, स्वामी दिसत नाहीत. तेव्हा बाईसा म्हणतात, हे काय स्वामी इथे ओट्यावर बसलेले आहेत. ते ऐकून आबाईसाला खूप दुःख झाले होते. ते दुःखी झाल्या होत्या की मी स्वामींना ओळखले नाही. कसे आहे तिचे अंतःकरण पळालेले, मी स्वामींना कसे ओळखले नाही, असं दुःख करून तिच्या अंतःकरणात अतिशय दुःख निर्माण झालेलं आहे आणि परमेश्वर आघात आहे. तो जीवांना सहसा ओळखायला येतच नाही. ओट्यावर बसलेले साक्षात ईश्वर श्री चक्रधर स्वामी तिथे आबाईसाला ओळखायला आले नाहीत.
समोर साक्षात ईश्वर असूनही तिला दिसले नाही, तर ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. आणि पाठीमागून अचानक येऊन डोळे झाकणाऱ्या बाईसांना त्यांनी स्पर्श ज्ञानाने व त्यांच्या हाताचे बारीक बोटावरून आबाईसाला सहज ओळखले. आबाईसाने बाईसाला सहज ओळखले. हे आश्चर्यच आहे. म्हणजे जीव जीवाला ओळखतो, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराला तो ओळखू शकत नाही. ज्याच्यासोबत आपलं जन्मांतरीचं नातं आहे, ते ईश्वराला आपण ओळखू शकत नाही. पण त्या ईश्वराला आपण तोपर्यंत ओळखू शकत नाही तोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध आहे. आता आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात जोपर्यंत अशा प्रकारे वाईट विचाराचा केरकचरा जर आपल्या मनात असेल, तर आपण त्या परमेश्वराला कधीच ओळखू शकत नाहीत. म्हणून आपलं अंतःकरण शुद्ध ठेवावं, आपल्या मनात विचारही शुद्ध ठेवावे, आणि अशा प्रकारे शुद्ध विचारातून आपल्याला परमेश्वर ओळखायला येत असतो. आता इथे आबाईसाला दुःख झालेलं आहे. देव इथे समोर बसलेले आहेत आणि मला देव ओळखू आलेले नाहीत. मग आबाईसा तिथे आलेले आहेत. अतिशय विनंतीपूर्वक, अतिशय नम्रपणाने तिथे स्वामींच्या जवळ आल्या. पान सुपारी घेऊन स्वामींच्या दर्शनाला आल्या. त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणाला लागल्या. मग स्वामी आबाईसाला म्हणतात, हे काय बाई, तुम्ही तर म्हणाले होते की आम्ही स्वामींना समुद्राचे प्रांतीही ओळखू, ते काय? आणि आता आम्हाला तुम्ही ओळखत नाहीत काय? आणि आता आम्ही तुमच्या समोर आहेत आणि तरीसुद्धा तुम्ही आम्हाला ओळखत नाहीत. त्यावर आबाईसा म्हणाले, जीजी, मी पापीनी जी स्वामी मी ओळखविती तरी ओळखिता येईल. परमेश्वराने ओळखिले तरच परमेश्वराला ओळखता येते. हेच तर आमचे गुरुजन ज्ञानीय जाणतात. आणि अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या चतुर्विध साधनेचं भजन पूजन करून, त्यांना आपल्या देवाचं नामस्मरण करून, चांगल्या विचाराने, परमेश्वराच्या विचाराने आपल्या अंतःकरणाला, आपल्या मनाला शुद्ध करून त्या परमेश्वराच्या भक्तिभावात आपण नाहून निघावं आणि परमेश्वराच्या ठिकाणी निस्वार्थपणे भक्तिभाव करून आपल्या या मनाला त्या परमेश्वराच्या ठिकाणी समर्पित करावे. बाकी एवढंच बोलेल. तर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर.